मला माहित नाही. आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोटं बोलतायत महाराष्ट्रात, रोज खोटं बोलतायत. काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये, की काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतोय. ठीक आहे, काँग्रेस त्याच्यावर उत्तर देईल. पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये जो 3.5 लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर, 3.5 लाख कोटीचा ड्रग्स गुजरातमध्ये पकडला, त्याच्यावर मोदी बोलत नाहीत. आणि हा पोर्ट कोणाचा आहे तर गौतम अडाणीचा. 3.5 लाख कोटीचं ड्रग्स पकडलंय म्हणजे 100 लाख कोटीचं ड्रग्स तिथून बाहेर पडलेलं आहे आणि अख्ख्या राज्यात पसरलं आहे. हे ड्रग्स कुठून येत आहे? अफगाणिस्तान. त्यासाठी मुंद्रा पोर्टचीच का निवड केली? उतरण्यासाठी हे ड्रग्स सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीचं. याच्यावर नरेंद्र मोदींनी बोललं पाहिजे. ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे. या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक मिंदे आणि फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाहीत. काल पोहरादेवीच्या कार्यक्रमाला ते गेले, तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्माननीय संजय राठोड होते, ज्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे. हत्या आत्महत्या याचा तपास होण्याचं बाकी आहे. आणि त्या महिलेच्या घरात सुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या मंत्र्यांचं होतं. म्हणजे तुम्हाला अंमली पदार्थाची एवढी चिंता आहे, पण तुमच्या पायाशी कोण बसलाय? काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते ना. तिकडे हरियाणामध्ये जन्मठेप झालेला राम रहीम, महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम, त्याला आतापर्यंत 12 वेळा पॅरोलवर सोडलं आहे निवडणुकीच्या निमित्तानं. 12 वेळा. त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार, खून असे प्रकार घडले, अंमली पदार्थ सापडले. आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करते बाहेर येऊन. मोदींना हे चालतं का? हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे. मला चिंता वाटते मोदींना भाषणं कोण लिहून देत आहे. मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेअब्रू करत आहेत, मोदींची हास्यजत्रा करत आहेत. ही अशी भाषणं लिहून या देशाच्या प्रधानमंत्री स्वतःची अब्रू घालवत आहेत. म्हणजे काल काय बोललोय त्याचा आज पत्ता नाही, आज काय बोललोय त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना. अशा प्रकारे भाषणं करून देशाच्या प्रधानमंत्र्यापदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतोय. काल महाराष्ट्रात पण तेच झालं. काल काय म्हणे ठाण्यात म्हटले, मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो आहे. कुठली गोड बातमी? तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. ठीक आहे, यासाठी आम्ही सगळेच, मी कोणाचंही श्रेय नाही आहे, सगळ्यांचाच प्रयत्न आहे. गेले 20-25 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहोत सगळे. तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन आलात.